मारणारे पेशी असतात त्यांना ते गोळा करतात आणि त्यांना सिग्नल करतात की आता ह्यांना हे आपलं नाही, ह्याला हे आपलं हे बाहेरनं कुठनं तरी आलेली काहीतरी डेंजरस गोष्ट आहे, ह्याला आपण नष्ट करायला पाहिजे. तर त्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या या सगळ्या बाबतीत प्रचंड महत्वाच्या आहेत आणि त्याच्याशिवाय असं आढळून येत आहे, आपल्याला माहिती आहे आतापर्यंत बाकी सगळ्या रोगांसाठी, की त्या त्या प्रकारच्या स्पेसिफिक अँटीबॉडीज शिवाय अशा प्रकारच्या रोगातनं बरं होणं अवघड आहे. काल परवाच एक स्टडी आत्ताच पब्लिश झालेली आहे. त्याच्यात दिसून येत आहे, ऍक्च्युली ते पब्लिश झाले म्हणजे अजून सगळ्या सायंटिस्ट कडनं त्याचं बेटिंग झालेलं नाहीये अजून, पण त्यातनं असून दिसून येत आहे की ज्या काहीशे लोकांना त्यांनी तपासून बघितलं, ज्यांचा कोविड पासनं जे बरे झालेत या रोगापासनं, त्या सगळ्यांमध्ये लक्षात आलं की अँटीबॉडीज, या स्पेसिफिक अँटीबॉडीज आहेत या व्हायरसच्या विरुद्ध. याचा अर्थ काय की जे लोक बरे होतात ते त्या अँटीबॉडीज मुळे बरे होतात, हे अर्थात फक्त या स्टडीवर नाही, आपल्याला आधीपासून माहिती. सो त्याच्यामुळे अँटीबॉडीज ह्या स्पेसिफिक कशा निर्माण करता येतील ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. तर आपण जे काही गोष्टी खातो पितो, आपण काढे घेऊ शकतो, आपण म्हणतो की हळद चांगली आहे, आपण म्हणतो की लसूण खाल्लेली चांगली आहे, त्या सगळ्या गोष्टी जरी आपल्या ओव्हरऑल रोगप्रतिकार शक्तीसाठी चांगल्या असू शकतील असं म्हणायचं झालं तर त्याच्यात अवघड गोष्ट काय होती की ह्याला काही पुरावा नाहीये. आपल्याला काय प्रकारचा पुरावा पाहिजे हे नक्की माहिती असायला, की काही लोकांना खूप लोकांना आपण रॅन्डमली म्हणजे न ठरवता एका ग्रुपमध्ये असाइन केलं, ज्यांना आपण हे समजा हळदीचा प्रश्न असेल तर हळद रेग्युलरली काही डोसमध्ये दिली आहे, काही लोकांना नाही दिली आहे, आणि मग त्यांना रोग झाला तर त्यांना फायदा झाला का त्या हळदीचा हे आपल्याला कळू शकतो. या प्रकारचे ट्रायल्स, या प्रकारचे रॅन्डमाइज क्लिनिकल ट्रायल ज्याला म्हणतात, जे तुम्ही बघत असाल न्यूजमध्ये कदाचित, त्या प्रकारचे ट्रायल्स अशा गोष्टींनी झालेले नाही. त्यामुळे आपल्याला जर का रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर सध्या तरी आपल्याकडे एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आपल्याकडे वॅक्सिन असावं, किंवा तुम्हाला तो रोग झाला तर तुमची बॉडी आपण अँटीबॉडीज तयार करेल. तर अँटीबॉडीज तयार करण्यासाठी हे एकमेव आपल्याकडे सध्या तरी सोल्युशन आहे त्याच्यासाठी. ओके. ऍक्च्युली असं आपण बघितलं तर आजकाल प्रत्येक जण म्हणतोय की कोविडच्या बाबत आम्ही इम्युनिटी बूस्ट करू, ह्याने इम्युनिटी बूस्ट. काल मी एक जाहिरात बघितली की प्रत्येक आता सॅनिटायझर वाले देखील लिहायला लागलेत की ह्याने इम्युनिटी बूस्ट होईल. तर म्हणजे इम्युनिटी बूस्ट ह्या शब्दाचा अर्थ आपण नक्की कसा घ्यायचा ह्याच्यावर उत्तर अवलंबून आहे की नक्की तुम्ही इम्युनिटी वैज्ञानिक ज्या अर्थाने इम्युनिटी शब्द वापरतात आणि आपण साधारणपणे नेहमी बोलताना इम्युनिटीच्या अर्थाने वापरतो, त्या दोन वापरामध्ये फरक आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं कन्फ्युजन होत असतं. ओके. एक प्रश्न असा होता, मी जस्ट प्रश्न उघडतो. विनायक काटरे आपल्या बरोबर आहे. तर त्यांचा प्रश्न होता की हे कोविड-19चं व्हॅक्सिन म्हणजे कुठच्या प्रकारचं असेल आणि त्याला इतका वेळ का लागतोय? सो वॅक्सिन काय प्रकारे तयार करता येतात आपल्याला जनरली कुठल्याही विषाणूसाठी. टिपिकली आयदर आपण तो अख्खा विषाणू असतो तो वैज्ञानिक घेतात आणि त्याची एक काय म्हणतात खूपच वीक झालेली आवृत्ती तयार करतात, आयदर जेनेटिकली मॉडिफाय करून किंवा त्याला सिलेक्शन करून त्याच्यासाठी की जो व्हायरस आपल्याला आता नाही त्रास देऊ शकत, आपल्याला नाही संसर्ग करू शकत, त्या प्रकारच्या व्हायरस आपण खूपदा वापरतो वॅक्सिन तयार करायला. किंवा त्या व्हायरसचा एक भाग घेतो, प्रोटीन असेल समजा एखादं, की जे आपल्याला माहिती आहे की जे प्रोटीन आपली जी प्रतिकारशक्ती आहे, रोगप्रतिकारशक्ती, तिला कळतं, आपल्या शरीराला कळतं की ह्या एक प्रोटीन आला म्हणजे मग हा व्हायरस आला आणि मग आता त्याच्यावर अटॅक करायला पाहिजे. तर या दोन्हीपैकी एक गोष्ट वॅक्सिन्स मध्ये असते. तर आतापर्यंत कोविडच्या बाबतीत आपल्याला काय माहितीये, नॉवेल कोरोना व्हायरसच्या बाबतीत आपल्याला काय माहितीये की एक प्रकारचं जे प्रोटीन आहे, जे तुम्ही ऐकलं असेल नाव स्पाइक प्रोटीन,
जे हा विषाणू जेव्हा आपल्या पेशींच्या आत शिरतो तेव्हा ते शिरताना तो प्रोटीन ते प्रोटीन स्पेसिफिकली वापरतो. तर ते प्रोटीन लक्षात आलंय असं संशोधकांच्या की ते प्रोटीन जर का आपल्या इम्युन सिस्टमला दिसलं तर आपली इम्युन सिस्टम ह्याच्या अगेन्स्ट मात करू शकते. तर ते प्रोटीन वापरून ऑक्सफर्डच्या एका ग्रुपनी आता वॅक्सिन तयार केलंय सुरुवातीचं. आणि त्या वॅक्सिनला आतापर्यंत प्राण्यांमध्ये जे टेस्टिंग केलंय त्याच्यात चांगले रिझल्ट दिसलेत. तर आता माणसांमध्ये ते टेस्टिंग जस्ट सुरुवात झाली आहे. तर ते वॅक्सिन एक सध्या तरी चांगलं कॅन्डिडेट आहे. आणि वेळ अशासाठी लागतो वॅक्सिन तयार करायला की आता तुमच्या लक्षात असेल या सगळ्या स्टेजेसमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट महत्वाची अशी की तुम्ही जे काही वॅक्सिन मध्ये घालणार आहात ते आपल्यासाठी वाईट नाही असायला पाहिजे दुसऱ्या कुठल्या कारणाने. ती खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट वॅक्सिन आपण ज्या प्रोटीननी तयार करणार किंवा अख्ख्या व्हायरसनी तयार करणार तर त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टमनी रिस्पॉन्स द्यायला पाहिजे. कुठला तरी एक भाग जर का व्हायरसचा असा घेतला की ज्याच्यामुळे आपल्या इम्युन सिस्टमला काही फरक पडत नाही, त्या आपल्या इम्युन सिस्टमला दिसतच नाही ते प्रोटीन, तर मग त्याचा वॅक्सिन म्हणून उपयोग नाही व्हायचा. कारण आपल्या शरीराला कळायचं नाही, आपल्या शरीराला ते ट्रेनिंग नाही मिळणार की हा भाग दिसला, हा प्रोटीन दिसला शरीरात की अटॅक, ते आपल्याला कळणार नाही. सो ते संशोधन पहिल्यांदा व्हायला पाहिजे. मग ते आपल्याला प्रोड्यूस करता यायला पाहिजे मास स्केलवर, राईट? कारण आपल्याला अनेक मिलियन लोकांना हे वॅक्सिन द्यायची गरज पडणार आहे जगभरात, नुसतं भारतात पण नाही, जर का आपल्याला लॉंग टर्म इम्युनिटी पाहिजे ह्याच्यासाठी. तिसरं, ते झाल्यानंतर आपल्याला सेफ्टी ट्रायल्स करायला पाहिजे की हे जे काही आपण वॅक्सिन करायचा प्रयत्न करतोय ते कितपत उपयोगी आहे आणि कितपत इफेक्टिव्ह आहे. म्हणजे जर का अगदी कमी लोकांना त्याच्यामुळे फायदा होणार असेल तर ह्या वॅक्सिनचा उपयोग नाही. कारण वॅक्सिन अशा प्रकारच्या रोगासाठी पर्टिक्युलरली ऑलमोस्ट सगळ्यांसाठी जर उपयोग असेल तरच ते वॅक्सिन करण्यात उपयोग आहे, नाही तर नाही होणार. तर ह्या सगळ्या स्टेजेस टेस्ट करायला खूप महिने लागतात. नॉर्मली कुठलंही एक वॅक्सिन तयार करायला अनेक वर्ष लागतात. आणि आता कोविड सिच्युएशन अशी आहे की ह्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस खूप भराभर ते पुढे न्यायचा प्रयत्न करतायत वैज्ञानिक, पण तरी पण काही महिने तरी लागणार आहेत. सो लोकांचा असा अंदाज आहे की अजून 6 महिने ते 1 वर्षभर तरी लागेल चांगलं वॅक्सिन मास स्केलवर प्रोड्यूस होऊन आपल्याला कमर्शियली अवेलेबल व्हायला. आणि मला वाटतं ते असं ऍड करायला हरकत नाही की आपण ऑप्टिमिस्टिक राहिलं पाहिजे की व्हॅक्सिन तयार होईल 6 महिने किंवा 1 वर्षात. पण काही काही रोग असे आहेत की कित्येक वर्ष प्रयत्न करून व्हॅक्सिन मिळालेलं नाही आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल हर्पीस आहे, हर्पीसचं अजूनही आजपर्यंत आपल्याला व्हॅक्सिन मिळालेलं नाहीये. किंवा HIV आहे, HIV साठी आपल्याला व्हॅक्सिन अजून इतक्या वर्षात मिळालेलं नाही. त्यामुळे प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. पण आपल्याला वी शुड नॉट बी अश्युअर्ड की 6 महिन्यानंतर नक्की आपल्याला सुटका होणारच आहे. आपण वी हॅव टू बी कॉशियसली ऑप्टिमिस्टिक. पहिल्यांदा जोडून अभिजित यादव यांनी एक प्रश्न विचारला, तो ऍक्च्युअली रिलेटेडच आहे की त्यांचं म्हणणं आहे की जर का व्हायरसेसचं डीएनए स्ट्रक्चर बदलत राहतं, म्हणजे व्हायरसेस स्ट्रेन बदलत राहतात, तर मग एका पर्टिक्युलर स्ट्रेनसाठी व्हॅक्सिन बनवण्यात पॉइंट काय? खूप चांगला प्रश्न आहे हा. सो मे बी मी थोडंसं सांगते डीएनए स्ट्रक्चर बदलतं म्हणजे नक्की काय होतं, राईट? सो डीएनए स्ट्रक्चर बदलणं हे सगळ्याच जीवांमध्ये चालू असतं कॉन्स्टंटली, कारण म्युटेशन्स ही इट्स अ फॅक्ट ऑफ लाईफ, राईट? सो म्युटेशन्स कधी होतात? जेव्हा आपल्या पेशी नवीन पेशी तयार करतात त्यावेळेस आपली अख्खा जो डीएनए असतो तो कॉपी होतो, आणि त्या कॉपीमध्ये आपण जसे टायपिंग करताना चुका करतो तशा त्याच्यात चुका होतात, आणि त्या चुका म्हणजे ह्या म्युटेशन्स, त्याच्याबद्दल तुम्ही ऐकताय न्यूजमध्ये. तर ह्या ज्या चुका असतात त्या महत्वाच्या कधी ठरतात? जेव्हा त्या चुकांमुळे त्या जंतूला काहीतरी फरक पडणार आहे, राईट? आयदर तो जंतू जास्त भराभर पसरू शकेल, किंवा तो वीक झालाय, किंवा त्याच्यामुळे आपल्याला जास्त त्रास होईल, किंवा तो आपल्या पेशींमध्ये शिरू शकणार नाही, किंवा जास्त चांगल्या प्रकारे शिरू शकेल. तर खूप जी म्युटेशन्स अशी असतात ज्याच्यामुळे डीएनए स्ट्रक्चर बदलू शकतं. बरीचशी म्युटेशन्स त्यांनी काही फरक पडत नाही या सगळ्या बाबतींमध्ये, असं आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण प्रयोग केलेत ह्या सगळ्या बाबतीत. आणि अशा प्रकारचे प्रयोग खूप वेगवेगळ्या जीवांमध्ये लोकांनी केलेले आहेत.
आता जनरली व्हायरसेसमध्ये हा जो म्युटेशनचा रेट आहे, ज्याच्यानी अशा प्रकारचे बदल होतात डीएनए मध्ये, तो रेट जास्त आहे. म्हणजे काय की भराभर अशा प्रकारचे म्युटेशन्स येतात. तर आता व्हॅक्सिनच्या बाबतीत महत्वाचं काय आहे की जी म्युटेशन्स अशी होतील त्याच्यामुळे ज्या गोष्टीमुळे तो व्हॅक्सिन म्हणून काम करणार आहे, त्या प्रोटीनमध्ये जर का प्रॉब्लेम काही झाला तर आपल्याला व्हॅक्सिनमध्ये प्रॉब्लेम येणार. आणि त्याच्यामुळे हे जे म्युटेशन्स आता तुम्ही ऐकताय की भारतात समजा अमुक प्रकारचे म्युटेशन्स खूप जास्त आढळत आहेत, जे काही आपण जिनोम्सचं सिक्वेन्सिंग झालेलं आहे भारतातल्या कोरोना विषाणूंमध्ये, प्रॉब्लेम असा आहे की ते जे काही म्युटेशन्स आपल्याला जरी दिसत असतील तरी त्याचा व्हायरसला फरक पडतोय का नाही हे आपल्याला अजून माहित नाहीये. आणि नुसतंच व्हायरसला फरक पडतोय का नाही हा प्रश्न नाहीये. त्याच्यामुळे आपल्या शरीराला अँटीबॉडीज निर्माण करायला फरक पडणार आहे का नाही ही महत्वाची गोष्ट आहे व्हॅक्सिनच्या दृष्टीने. तर ती माहिती आपल्याला अजून नाहीये पुरेशी आणि त्याच्यामुळे आपल्याला लगेच सांगता येत नाही की जरी म्युटेशन झाली किंवा डीएनए स्ट्रक्चर बदललं तरी हे निश्चित नाहीये की आपल्याला व्हॅक्सिन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि HIV च्या बाबतीत हे आपल्याला दिसून येतं किंवा फ्लूच्या बाबतीत दिसून येतं. दरवर्षी नवीन नवीन फ्लू स्ट्रेन्स येतात कारण फ्लू आणि HIV चा जो रेट आहे म्युटेशन्स व्हायचा तो खूप जास्त आहे. या व्हायरसचा आपल्या नशिबाने सध्या म्युटेशन रेट कमी आहे त्या मानाने. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या व्हायरसमध्ये म्युटेशन रेट का कमी आहे, कारण त्याच्याकडे प्रूफ रिडिंग मेकॅनिझम आहे. म्हणजे आपण टायपिंग केल्यानंतर आपण कधी कधी परत जाऊन बघतो, राईट, काही चुका नाही झाल्यात ना, आणि मग त्या चुका झाल्या असतील तर त्या नीट करतो आणि मग ईमेल पाठवतो कोणाला. तर हे जे मेकॅनिझम आहे ज्याला प्रूफ रिडिंग म्हणतात, ते मेकॅनिझम या व्हायरसमध्ये आहे, जे बऱ्याच व्हायरसेसमध्ये नसतं. आणि त्यामुळे आपल्या नशिबाने अशी गोष्ट आहे की हा व्हायरस इतक्या भराभर बदलत नाहीये जेवढा HIV बदलतो किंवा फ्लू व्हायरस बदलतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला थोडी उसंत मिळणार आहे. आणि अशी आशा आहे सगळ्यांची की जे पहिलं व्हॅक्सिन तयार होईल ते काही काळ तरी आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकेल. आणि अर्थात हे शक्य आहे की नवीन म्युटेशन्स होतील की ज्याच्यामुळे ते व्हायरस त्या व्हॅक्सिननी उपयोग होणं बंद होईल. पण अशी आशा आहे की आपल्याला थोडा वेळ मिळेल अजून वेगळी व्हॅक्सिन तयार करायला. अभिजित, मी तुम्हाला अनम्यूट करतोय. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि किंवा तुम्हाला त्या काही जोडून वेगळा प्रश्न विचारायचा असेल तुम्ही विचारू शकता. तुम्हाला तर अनम्यूट केलेलं आहे. ओके, हा डाऊट झाला क्लिअर आमचा. हॅलो, ओके. कुठून जॉईन झालाय तुम्ही थोडक्यात तुमच्या सांगू शकता? मी रत्नागिरीतून जॉईन झालोय. अच्छा, महाराष्ट्र. हा, अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत तर आपण घेऊ शकतो किंवा मग आधीच्या प्रश्नांवर जाऊ शकतो. ओके. मी अजून एक प्रश्न त्याच्यात घेतोय की आता आपण बोललो की व्हायरसचं म्युटेशन होतं आणि व्हायरसच्या म्युटेशन्सच्या मुळे आपल्याला वेगवेगळे नवीन स्ट्रेन्स डेव्हलप होत जातात. तर याच्यात असं म्हटलं जातं की कोरोना व्हायरस जेव्हा हा पर्टिक्युलर कोरोना व्हायरस हा कितीतरी वर्ष वटवाघळांमध्ये होता आणि अगदी रिसेंट म्युटेशन मुळे तो माणसांपर्यंत संक्रमित होऊ शकला. तर याच्याबद्दल थोडी हिस्ट्री सांगता येईल का? सो आपल्याला या स्पेसिफिक कोरोना व्हायरस बद्दल त्या मनाने खूप कमी माहिती आहे, कारण हा अगदीच नवीन आता आपल्याला आढळून आलेला आणि अगदीच नवीन संशोधन याच्यावर सुरू झालं की तो नक्की एक्झॅक्टली कुठून आलाय. पण इन जनरल कोरोना व्हायरसच्या खूप जाती आहेत आणि त्या बघायला गेलं त्याच्याबद्दल ऍक्च्युली रिसर्च खूप झालेला आहे ऑलरेडी. आणि लोकांना असं आढळून आलंय की वटवाघळांमध्ये आणि बाकी बऱ्याच प्राण्यांमध्ये खूप वेगवेगळे व्हायरसेस नॉर्मली असतात, म्हणजे त्यांना इन्फेक्शन असतं त्यांचं. आता बऱ्याचदा असंही आढळतं की या प्राण्यांना त्या इन्फेक्शनमुळे फार काही फरक पडत नाही. आणि त्यामुळे आता आपला वैज्ञानिकांचा अंदाज असा आहे की कारण हे प्राणी त्याच व्हायरसशी खूप खूप वर्ष डील करतायत, कदाचित त्यांची उत्क्रांती अशी झाली आहे की त्यांना त्या व्हायरसशी जमवून घ्यायला थोडंफार जमलेलं आहे. म्हणजे काय, तर त्यांना त्या व्हायरसचा इतका त्रास होत नाही, त्यांचे मरण्याचे चान्सेस कमी असतात. तर याच्यामुळे कदाचित व्हायरसेस
वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये इन्क्लुडिंग वटवाघळं भरपूर आढळतात आणि अधनं कधी कधी ते माणसाकडे यायला लागतात आणि माणसाला स्विच होतात. आणि हे माणसाकडे स्विच होण्यासाठी बऱ्याचदा त्यांना काही म्युटेशन्सची गरज असते. आता हे म्युटेशन्स रॅन्डमली होत असतात, मी म्हणलं तसं मगाशी. तर कधी कधी असं अचानक एखादं दुसऱ्या म्युटेशन्स झाली काही की ज्याच्यामुळे एका व्हायरसला वटवाघळात न माणसामध्ये इन्फेक्शन करायला जमलं, तर त्या व्हायरसची लॉटरी लागते. पण हे कधी होऊ शकतं जेव्हा आपण त्या प्राण्यांच्या जवळपास आणि संपर्कात खूप जातो, किंवा ते प्राणी खातो, किंवा त्यांच्या परिसरात अनेकदा आपण असतो तेव्हा. तर हे भारतात सुद्धा झालेलं आहे, हे चीनमध्ये झालेलं आहे, हे मर्स व्हायरसच्या बाबतीत UAE मध्ये झालेलं आहे. सो खूप वेगवेगळ्या देशांमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी अशा गोष्टी जास्त व्हायला लागल्यात. आता जे आपल्याला डिझिजेस माहिती आहेत, ह्युमन्स मधले इन्फेक्शस डिझिजेस, त्यातले खूप जास्त प्रमाणात ते डिझिजेस प्राण्यांमधून आलेले आहेत. आणि इकॉलॉजिस्ट जे आणि एपिडेमिओलॉजिस्ट जे ह्याचा अभ्यास करतात, ते सांगतात की या प्रकारचे ज्याला म्हणतात झोनोटिक डिझिजेस, म्हणजे प्राण्यांकडनं आपल्याकडे आलेले ते डिझिजेस वाढण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत पुढच्या काही वर्षांमध्ये, कारण आपण अजून जास्त प्राण्यांच्या जवळ आणि त्यांच्या जंगलात जायला लागलो आणि मध्ये करायला लागलो जास्त. तर त्यांची उत्क्रांती अशा प्रकारे होण्याचे चान्सेस मग वाढतात की ते आपल्याला इन्फेक्शन करू शकतात. तर कोरोना व्हायरसच्या बाबतीत आपल्याला अजून नक्की माहित नाहीये की वटवाघळांपासनं आपल्यापर्यंत तो नक्की कसा आला. आपला सगळ्यात चांगला अंदाज आता आहे की आपल्याला जो विषाणू आता कोविड होतं ज्याच्यामुळे, त्या विषाणूचे सगळ्यात जवळचा नातलग म्हणजे दुसरा एक कोरोना विषाणू दुसऱ्या प्रकारचा, तो वटवाघळांमध्ये आढळलेला आहे. पण त्याचा DNA आणि आपल्याला आता इन्फेक्ट करणाऱ्या कोरोना व्हायरसचा DNA तसा बऱ्यापैकी आहे वेगळा. तर असा अंदाज आहे की मध्ये दुसरा एक प्राणी असेल एखादा, कदाचित पॅंगोलिन, ज्याच्यामधनं आपल्याकडे आलेला आहे. पण तो प्राणी कोण आणि कुठला ते आपल्याला अजून माहित नाहीये. ते संशोधन चालू आहे. अजून एक कोणताही प्रश्न विचारलाय की हा निकेत, संबंधित आपण एक पोस्टर बनवलं होतं. ते पोस्टर मी जस्ट एकदा शेअर करतो सरांबरोबर. तर वटवाघळांपासून हा कोरोना व्हायरस माणसांपर्यंत आला म्हटल्याबरोबर अनेकांना असं वाटलं की चला वटवाघळांचा म्हणजे वटवाघळापासून आपल्याला धोका आहे, वटवाघळांपासून कोविड होतो, त्यामुळे वटवाघळांची वस्ती सगळी झाडं तोडून टाकूया. आणि बऱ्याच शहरांमध्ये असं लोकांनी सुरू केलं, कधी काही ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी सुरू केलं की झाडं तोडून टाकायला सुरुवात केली. पण ऍक्च्युअली स्पीकिंग, जरी हा वटवाघळामध्ये असला कोरोना व्हायरस माणसांपर्यंत संक्रमित झाला असला, तरी असा कुठचाही पुरावा नाहीये की वटवाघळांच्या चावण्याने लगेच तो आपल्याकडे येईल, किंवा भारतातली ज्या वटवाघळ जाती आहेत त्याच्यामध्ये हा कोरोना व्हायरस आहे असं कोणताही पुरावा सध्या नाहीये. त्या उलट वटवाघळ ही अनेक गोष्टींसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे उगाच वटवाघळांना या कोविडच्या निमित्ताने त्रास देणं हे तितकंच योग्य नाही. ओके, सो दोन प्रश्न आहेत. त्यातला एक मी फेसबुकवरून आलाय. फेसबुकवर बरेच जण हा प्रोग्राम बघतायत आणि त्याच्यात एक प्रश्न असा आलाय की आपण जे मास्क वापरतो त्याच्याबद्दल वेगवेगळ्या ओपिनियन्स आहेत. म्हणजे बऱ्याच देशातल्या सरकारने सांगितले सगळ्यांनी मास्क वापरा. युरोपमध्ये काही देशांमध्ये त्यांनी सांगितले की पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मास्क वापरा, पण इतर ठिकाणी काही कंपल्सरी नाहीये. आपल्याकडे सपोज बाहेर पडलं तर मास्क घालूनच बाहेर पडलं पाहिजे. पण WHO गाईडलाईन्स मध्ये असं स्पेसिफिकली कुठे म्हटलेलं नाहीये मास्क बद्दल. तर नक्की आपण काय अज्युम करावं की कितपत म्हणजे मास्क घालणं कितपत आवश्यक आहे, आणि असा एक प्रश्न विचारलेला आहे. मला वाटतं हा प्रश्न आलाय स्नेहा खानोलकर, स्वीडनहून. ओके, सो हा प्रश्न पण जरा अवघड आहे आणि क्लिष्ट आहे, आणि खरं तर मुळात जायचं म्हणलं तर क्लिष्ट आहे, कारण आपल्याकडे पुरेशी माहिती नाहीये त्याच्याबद्दल, या विषयातली.
आणि का माहिती नाहीये? कारण आपल्याला संशोधन करायला पुरेसा वेळ मिळालेला नाही अजून नक्की. या कोरोना व्हायरस बद्दलच्या कित्येक गोष्टी आहेत, अगदी साध्या साध्या रोजच्या गोष्टी की ज्या आपल्याला HIV बद्दल किंवा ज्या रोगांबरोबर आपल्याला आता कित्येक वर्ष आपण सामोरे गेलोय त्यांना, त्या रोगांबद्दल आपल्याला ह्या बऱ्याच बेसिक गोष्टींची माहिती झाली आहे हळूहळू, पण या बाबतीत आपल्याला माहित नाहीये. तर फेस मास्क का वापरावा मास्क, ह्याचं सगळ्यात साधं कारण जे आपल्याला कुठेतरी कळतं सहजपणे, ते असं आहे की आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा शिंकतो किंवा खोकतो तेव्हा आपल्या तोंडातनं काही गोष्टी बाहेर पडतात आणि ते जे थेंब बाहेर येतात त्याच्यातनं तो व्हायरस पसरतो. हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहे. तर मास्क हा एक साधा उपाय आहे की ते थेंब थोडेसे का होईना कमी दूरपर्यंत पोचावेत आणि माझ्या आजूबाजूला सोडून मी शिंकल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला पोचण्याचे चान्सेस कमी व्हावेत. हा सगळ्यात महत्वाचा हेतू. त्याच्या जर का माझ्या शिंकेमुळे दुसऱ्या कोणापर्यंत काही पोचू नयेत असा एम असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट काय आहे की लोकांच्या जवळ जाऊ नये. बरोबर. आणि ते तर अवघड आहे कुठेतरी, कारण आपलं अख्खं आयुष्य आपल्या स्पीसीजचं आपण सोशल आहोत. आपण कामाला जातो, आपण घरी राहतो, ते खूप वेगवेगळ्या लोकांबरोबर कॉन्टॅक्ट येतो. दुसरा एक प्रकार काय आहे की मी शिंकले आता आणि मी आता इथे एकटी बसली आहे या खोलीत, पण उद्या या खोलीत दुसरं कोणी आलं तर माझ्या शिंकेतल्या थेंबांमधनं जे काही जर मला इन्फेक्शन झालं असेल तर जर काही विषाणू या टेबलावर पडले असतील तर त्या टेबलावर कोणी हात ठेवला आणि मग त्यांनी असं केलं की मग तो त्यांच्यापर्यंत विषाणू पोहोचला. हा दुसरा प्रॉब्लेम. आणि इथे सुद्धा मास्कचा थोडाफार का होईना उपयोग होऊ शकेल असं आपल्याला सगळ्यांना पटू शकतं. तर ते किती स्ट्रिक्टली पाळावं आणि किती उपयोग होतो नक्की, हे सगळे विज्ञानाचे प्रश्न झाले आणि त्याच्या बाबतीत आपल्याला त्या मानाने खूप कमी माहिती आहे. कारण आपल्याला प्रयोग करायला लागतील की मी शिंकले आणि मी इन्फेक्टेड आहे आणि मी शिंकल्यानंतर कितपर्यंत ते पोचतंय ते. तर हे प्रयोग करणं अवघड आहे, कारण हा विषाणू इतका छोटा आहे. तो शोधायचा कसा, तो सापडवायचा कसा, हे सगळं आपण गेल्या 5 महिन्यात शिकलोय. त्याच्यामुळे अजून आपल्याकडे पुरेशी एक्झॅक्ट माहिती नाहीये, पुरेसं आपलं शास्त्र चांगलं नाहीये या बाबतीत अजून, या व्हायरसच्या बाबतीत. आपण करू काय शकतो की बाकी व्हायरसेसच्या बाबतीत आपल्याला जे काय माहितीये बाकी विषाणूंच्या बाबतीत त्याच्यातनं आपण काही शिकू शकतो आणि त्या शिकवण्या आपण या व्हायरससाठी सुद्धा वापरू शकतो. तर त्याच्यामुळे मास्क बाबतीत लोक म्हणतात की वेगवेगळ्या प्रकारच्या जे एजन्सीज आहेत त्यांचे वेगवेगळे ऍडवाइस आहेत की मास्क किती वापरावा, कधी वापरावा, कोणी वापरावा. आणि सध्या आपल्या हातात काय आहे की आपल्याला जे करणं शक्य आहे ते करावं. तुम्हाला मास्क लावणं तसं म्हणलं तर सगळ्यांना शक्य आहे. तुम्हाला विकत घेणं जमणार नसेल किंवा विकत मिळत नसेल मास्क, घरी तयार करणं शक्य आहे. हे नक्कीच मला वाटतं सगळ्यांनाच पटण्यासारखं आहे की काहीच न वापरण्यापेक्षा काहीतरी चेहऱ्यावर असलेलं बरं. आणि मास्कचे 2 वेगवेगळे उपयोग आहेत. एक तर मी शिंकलेलं मी सगळ्यांना देऊ नये आणि दुसऱ्यांच्या शिंका माझ्यापर्यंत पोहोचू नये. तर हे जो दुसरा पार्ट आहे तो जास्त मोठा प्रश्न आहे की त्यांनी किती उपयोग होतो. की समजा मी शिंकत नाहीये पण दुसरं कोणतरी शिंकतंय किंवा खोकतंय तर त्याच्यामुळे मला इन्फेक्शन व्हायचे चान्सेस मास्क वापरल्याने कमी होतात का, त्याच्यासाठी आपल्याकडे पुरेसा पुरावा नाही की नक्की ते किती कमी होतात. म्हणजे हे घरगुती मास्क किंवा असे वापरल्यामुळे. आणि ऍट द व्हेरी लिस्ट आपण हे करू शकतो की आपल्याला इन्फेक्शन झालं असेल जे आपल्याला माहितीही नसेल खूपदा, तर ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचू नये आणि त्या कारणाकरता केवळ मास्क वापरावा असं मला वाटतं. जेव्हा शक्य आहे तेव्हा वापरावा. मला वाटतं त्यात मी थोडंसं असं ऍड करेन की WHO जेव्हा गाईडलाईन्स बनवतं तेव्हा ते त्याच्यातले बरेच तज्ञ जे आहेत ते टिपिकली असं अज्युम करतात की ऑलमोस्ट सगळ्या पब्लिक दिलेल्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित फॉलो करेल. त्यामुळे जर का WHO सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग पाळा, फिजिकल डिस्टन्सिंग आपण जास्ती चांगला शब्द आहे, तर फिजिकल डिस्टन्सिंग पाळा म्हटलं सगळे पाळतील. पण आपण बघतोय गेल्या काही दिवसामध्ये की भारतामध्ये ते ऍक्च्युअली शक्य होत नाही, शक्य होणारही नाही. कारण आपल्याकडे शहरामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी एवढी जास्ती आहे की, आणि ज्या आपल्या लो इन्कम पॉप्युलेशनचे राहण्याच्या जागा आहेत तिकडे तुम्ही बघाल तर कॉमन बाथरूम्स, कॉमन टॉयलेट्स आहेत,
कित्येक हजारांमध्ये एखादं कुठेतरी छोटं हेल्थ सेंटर असतं जिकडे प्रत्येकाला आजारी पडल्यास जावं लागतं आणि तिकडे उभं राहायला जागा नसते. तर अशा वेळी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं हे खूप कठीण आहे. आणि त्याच्यामुळे भारतासारख्या देशामध्ये जर त्यांनी जास्ती स्ट्रिंजंट रूल्स आणले की मास्क लावलाच पाहिजे, ते समजण्यासारखं आहे. अनिकेत, कोणाला तरी ऐकू येत नाहीये नीट, तर तो माईक थोडासा जवळ घेतोस का तुला? हा, मी असं म्हणत होतो की जरी WHO ने म्हटलं असेल की हा म्हणजे मास्क लावणं अगदी कंपल्सरी नाही, पण भारतासारख्या देशामध्ये रियालिटीज वेगळ्या आहेत. आपल्याला ह्याची काळजी याचा विचार केला पाहिजे की अनेक जणांना भारतामध्ये आपल्या लिव्हिंग कंडिशन अशा आहेत की फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. खूप दाटीवाटीने लोक राहतात. तर अशा वेळी मास्क लावणं हे जास्त सेन्सिबल नक्कीच ठरतं भारतासारख्या कंडिशन्स मध्ये. बरं, मी आता विनायक काटरेंना अनम्यूट करतोय. त्यांचा प्रश्न त्यांनी मगाशी विचारला होता, ते अजून घेतला नाही आपण, हर्ड इम्युनिटी बद्दलचा. तर ते प्रश्न विचारतील. काटरे बोला. प्रश्न तोच आहे की हर्ड इम्युनिटीचा आपल्याला नक्की कितपत उपयोग आहे. आधी मुळात हर्ड इम्युनिटी डेव्हलप होते म्हणजे काय आणि तिचा कोरोना व्हायरससाठी आपल्याला उपयोग होईल का आणि झाला तर किती प्रमाणात. कारण आता इथे लॉकडाऊनचं आहे ते हळूहळू का होईना पण कमी करावं लागणारच आहे. तर अशा परिस्थितीमध्ये हर्ड इम्युनिटी डेव्हलप होईल का आणि झाली तर उपयोग होईल का. बरोबर. सो हर्ड इम्युनिटीचा प्रॉब्लेम काय आहे की भारतात त्यासाठी आपल्याकडे पुरेसा डेटा नाहीये बऱ्याच बाबतीत, की तुम्हाला एक्झॅक्टली सांगायला की हर्ड इम्युनिटी कितपर्यंत उपयोगी असेल. पण हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? हर्ड इम्युनिटी ही कॉन्सेप्ट काय आहे की आपल्याला सध्या फॉर एक्झाम्पल भारतात आपल्याला BCG वॅक्सिन आपल्याला सगळ्यांना लहानपणी मिळतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या बिकॉज सगळ्यांना BCG वॅक्सिन मिळतं लहानपणी, सगळ्या लहान मुलांना, आपल्याकडे जनरली तो रोग होणार नाहीये किंवा त्याचा संसर्ग होणार नाहीये सहजपणे. त्याचं इन्फेक्शन इकडे तिकडे पसरणार नाहीये, कारण एक खूप मोठा टक्का पॉप्युलेशनचा असा झालेला आहे की ज्यांच्याकडे इम्युनिटी आहे. आणि दॅट इज कॉल्ड हर्ड इम्युनिटी, की जेव्हा खूप मोठी फ्रॅक्शन पॉप्युलेशन मधली अशी असेल की ज्यांना तो रोग होणार नाहीये आणि तो होणार नाहीये त्यामुळे ते दुसऱ्यांना देऊ शकणार नाहीये. त्याच्यामुळे अख्ख्या पॉप्युलेशनला प्रोटेक्शन मिळतं, की जरी काही लोक असतील ज्यांना वॅक्सिन आयदर मिळालेलं नाहीये किंवा कुठल्या कारणाने त्यांना वॅक्सिनचा उपयोग होणार नाही, पण त्यांच्यापर्यंत रोग पोचणारच नाही कारण तो रोग आपल्या जवळपासच्या लोकांमध्ये नसणार. दॅट इज हर्ड इम्युनिटी. आणि ती स्टेज याला काय करायला पाहिजे आपल्याला, आयदर सगळ्यांना वॅक्सिन उपलब्ध असायला पाहिजे आणि सगळ्यांना वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे, किंवा खूप मोठ्या प्रपोर्शनला पॉप्युलेशन मधला तो रोग होऊन गेलेला असायला पाहिजे. कारण मग आपली प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे आपण त्या रोगाच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार करू शकतो. तर कोविडच्या बाबतीत हे आय गेस सगळ्यांना माहिती आता की फेटॅलिटी रेट, म्हणजे मला माहित नाही मराठीत काय म्हणायचं नक्की ते, पण कोविड झाल्यानंतर मृत्यूदर कमी नाहीये. जरी भारतात मृत्यूदर कमी आहे बाकी बऱ्याच देशांपेक्षा, आता तरी आपल्याला जी काही माहिती आहे त्यानुसार तसं दिसतंय, पण तरी 1% जरी म्हणला तरी आपली संख्या एवढी आहे की त्यातला 1% सुद्धा खूप आहे. आणि हे सगळे 1% म्हणजे लोक आहेत ना, ती बळी पडलेली त्या रोगाला. सो त्यामुळे हर्ड इम्युनिटी ही कन्सेप्ट पर्टिक्युलरली भारतासारख्या ठिकाणी खूप अवघड आहे विचार करणं आणि प्रेडिक्ट करणं की नक्की त्याचा उपयोग किती असेल. हर्ड इम्युनिटी म्हणजे काय लेवलची हर्ड इम्युनिटी असायला पाहिजे तर आपल्याला सगळ्यांना सेफ्टी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी हर्ड इम्युनिटीच्या बाबतीत की आता भारतात आपल्याला माहिती आहे की खेड्यांमध्ये किंवा शहरांमध्ये किती लोक पर स्क्वेअर मीटर पर स्क्वेअर किलोमीटर राहतात, हे खूप फरक आहे त्या सगळ्या बाबतीत. किती लोक किती जवळ असतात, एका वेळेस किती लोकांच्या संपर्कात येतात, ह्या सगळ्या गोष्टी खूप बदलतात वेगवेगळ्या ठिकाणी आपण जसे जाऊ तसे, भारतात सुद्धा. त्यामुळे हर्ड इम्युनिटी ही एक सिंगल कन्सेप्ट अख्ख्या देशाला अप्लाय करणं सुद्धा अवघड वाटतं आणि त्यातनं किती उपयोग होईल हे कळत नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीवर अवलंबून राहून आपण आपल्या नॉर्मल आयुष्याला लागू शकू ते कितपत
बरोबर आहे, कितपत चांगली आयडिया आहे, हे आपल्याला सांगता येत नाही आता अजून. मी असं ऍड करतो की या रविवारी ISRC तर्फे एक स्पेशल वेबिनार होतोय झूमवरच. त्याच्यामध्ये हर्ड इम्युनिटी बद्दल देखील आपण डिस्कशन घेणार आहोत. तर जर का तुम्हाला शक्य असेल तर त्या वेबिनारला तुम्ही जॉईन व्हा आणि त्याच्यात काही हे साथीच्या रोगांचे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत आणि ते याच्याबद्दल डिस्कशन करणार आहेत. हा वेबिनार इंग्लिशमध्ये असेल पण. ओके, मी आता मनोहर एक मिनिट मनोहर कलगुंडे यांना अनम्यूट करतोय आणि त्यांचा प्रश्न विचारतील. हॅलो, नमस्कार. नमस्कार. बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळालेली आहेत आतापर्यंत बाकीच्या प्रश्नांची चर्चा करतानाच. तरी पण काही मला विचारायचं असं की इतर संसर्गजन्य आजार जे आहेत फ्लू सदृश वगैरे, माझ्या ऐकण्यात असं आलेलं आहे की तुम्ही आताच बोलले ते फॅटॅलिटी रेट, मृत्यूदर वगैरे आणि प्रसार म्हणजे केसेस, ह्यांचं कंपॅरिझन जर आपल्याला करायचं असेल कोविड बरोबर, तर वास्तवदर्शी असे काही आकडेवारी आहे का, सांगता येऊ शकते का? कारण असं होत आहे की माध्यमां थ्रू, मीडिया थ्रू बरचसं बंबार्डिंग असं केलं जात आहे की असं होत आहे की काय की हा खूप डेंजर आहे आणि खूपच अवघड परिस्थिती आता तयार झालेली आहे, असं भीतीचं वातावरण काय होतंय का काय? पण त्या कम्पेअर असे बाकीचे आजार आहेत की त्यांचे फॅटॅलिटी रेट ह्याच्यापेक्षा जास्त आहे, पण तो आपल्याला रेग्युलर माहितीतला असल्यामुळे का काही त्याचं सिरियसनेस नाहीये का काय, असं काही आहे का? सो खूपच चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यासाठी सुद्धा उत्तर द्यायला म्हणजे जरा वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा करायला लागते. सो मी प्रयत्न करते. मला एक्झॅक्ट नंबर सगळ्या कंपॅरिझन्सचे आठवत नाहीयेत आणि मी चुकीचे नंबर सांगण्यापेक्षा मी तुम्हाला कमी जास्त आणि किती कमी जास्त हे सांगते. आणि नंतर तुम्ही जर का आमच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे बरेच रेफरन्सेस दिलेले आहेत. ऍक्च्युली आमचा एक प्रश्न होता कंपॅरिझनचा की फ्लू च्या कंपॅरिझन मध्ये या कोविड चे काय तुम्ही म्हणाला तसे जे दर आहेत ते काय प्रकारचे आहेत ते. सो ते आम्ही आता अपडेट करू, अजून नवीन माहिती मिळेल तशी, पण ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल अंदाज येईल की ते आकडे काय आहेत ते. पण मी साधारणपणे सांगू शकते आता की फ्लूच्या बाबतीत तुम्ही म्हणला तसं बरोबर आहे, खूप खूप जण मृत्युमुखी पडतात. आपल्याकडे नाही खूप जास्त भारतात, पण अमेरिकेत जास्त. आणि बाकी आपल्याकडे अर्थात खूप वेगवेगळे रोग आहेत, टीबी आहे, बरेच रोग आहेत की ज्यांनी जे खूपच आपल्या देशासाठी महत्वाचे आहेत त्यांना थांबवणं आणि त्यांचा संसर्ग थांबवणं. पण कोविडच्या बाबतीत होतं असं काय की लोकांना का जास्त आता चिंता वाटते कोविडच्या बाबतीत? लोकांना म्हणजे काय, WHO बाकी आपल्या गव्हर्नमेंटला का चिंता वाटते? कारण की तो इतक्या भराभर पसरतो. सो तुम्ही जर का फ्लूचा विचार केलात किंवा दुसऱ्या अशा प्रकारच्या रोगांचा विचार केला तर हा एक नंबर तुम्हाला खूपदा मीडियामध्ये सुद्धा दिसला असेल. आजकाल कमी दिसतो पण सुरुवातीला जास्त दिसायचा. तो म्हणजे R0, R आणि 0 खाली. तो नंबर म्हणजे काय? तो नंबर ऍक्च्युली जरा प्रॉब्लेमॅटिक आहे, पण त्याची बेसिक आयडिया अशी आहे की मला जर का रोग झालाय तर ऑन ऍव्हरेज मी माझ्या आजूबाजूच्या किती लोकांना तो रोग देते, पसरवते. आणि अर्थात या नंबरमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत, राईट? मी जर का खूप लोक असलेल्या ठिकाणी राहत असेल तर अर्थात तो नंबर वाढणार आहे, सिम्पली बिकॉज मी खूप लोकांच्या संपर्कात येणार. कम्पेअर टू मी आयसोलेशन मध्ये कुठेतरी हिमालयात राहत असेल तर कमी लोकांना भेटणार मी. तर या प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यात. पण आपण जर का इमॅजिन केलं की आपल्या आजूबाजूचे कोणीही इन्फेक्टेड नाहीयेत आणि कधीच इन्फेक्ट झालेले नाहीयेत आणि मी एकटी इन्फेक्टेड आहे, तर माझ्यापासनं किती लोकांना तो रोग मिळतो. तर हा जो नंबर आहे ऑन ऍव्हरेज, तो आतापर्यंत या नवीन करोना व्हायरससाठी वेगवेगळ्या देशांमध्ये आढळून आलाय की तो साधारण 3च्या आसपास आहे. म्हणजे काय की कुठल्याही एका व्यक्तीला तो रोग झाला तर 3 अजून लोकांना तो रोग पसरतोय, असं आपल्याला दिसून आलंय. आणि फ्लू सारख्या रोगांसाठी तो नंबर खूप कमी आहे. तर मला फ्लू झाला तर मी माझ्या जवळपासच्या अजून मे बी एकाला देईन, फार फार तर 2घांना देईन, 3 जणांना जनरली नाही होत आणि काही काही ठिकाणी अर्थात जास्त. त्याच्यामुळे ह्या रोगाबद्दलची चिंता जास्त आहे की जर का एवढ्या भराभरा पसरत असेल आणि तुमच्या लक्षात आहे, म्हणजे इमॅजिन करा केलं जर का, दिस इज कॉल्ड एक्सपोनेन्शियल ग्रोथ,
अनिकेत, एक्सपोनेन्शियल ग्रोथला काय मराठी शब्द आहे मला माहित नाही. नाही, एक्सपोनेन्शियल ग्रोथला मराठी शब्द असं नाहीये. Okay. कारण म्हणजे सतत वाढत जाणारी म्हणजे आपण म्हणू शकतो की गुणाकार पद्धतीने वाढत जाणारी होणारी वाढ, गुणाकार पद्धतीने होणारी वाढ असं म्हणू शकतो आपण. पण एक्सपोनेन्शियलचं एक्झॅक्ट मिनिंग त्यात येत नाही. ओके. सो बेसिकली एकाचे 2, 2चे 4 आणि मग 4चे 6 न होता अजून जास्त, राईट? ती जी वाढ आहे ती खूप भराभर होते त्या रोगांची, आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी जरासा रोग आला की तो फार फटाफट पसरतो. कारण मी ऑन ऍव्हरेज 3 जणांना हा रोग देते, राईट? आणि त्याच्यामुळे ही चिंता कोविडच्या बाबतीत जास्त आहे. आता ह्याच्यात भीतीचा विषय काय आहे? खरं तर भीतीचा विषय नाहीये. कारण तुम्ही फेटॅलिटी रेट, मृत्यूदर बघायला गेलात तर तो काही प्रचंड नाहीये, आवाच्या सवा नाहीये. पण जर का सगळेच जण एकाच वेळेस आजारी पडले तर सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये जायला लागलं आणि आपलं पॉप्युलेशन खूप जास्त आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना जास्त चिंता वाटते, राईट? की इव्हन US सारख्या ठिकाणी जिकडे पॉप्युलेशन डेन्सिटी काही एवढी जास्त नाहीये, आपल्यासारखी नाहीये, तिथे सुद्धा इतका प्रॉब्लेम आलाय त्यांना की हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये, पुरेसे बेड्स नाहीयेत. तर जे लोक, जरी आपण म्हणलं की फक्त 20% लोक ज्यांना कोविड होईल त्यांना सिरियस प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यांनाच हॉस्पिटलमध्ये जायची कदाचित गरज पडू शकेल. प्रॉब्लेम इज आपल्या पॉप्युलेशन मधले 20% हा खूप मोठा नंबर झाला आणि त्याच्यामुळे जास्त चिंता वाटते की कोविड जेवढा थांबवता येईल तेवढा थांबवावा. म्हणजे असंही आपण एक ऍड करू शकतो की कोविड इतका जास्ती प्रमाणात संसर्गजन्य आहे, समजा घरातल्या एखाद्याला कोविड झाला तर लगेच बाकी सर्वांचं विलगीकरण करण्यात येतं. त्यामुळे तुम्ही एका माणसाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं असेल, त्याच्याकडे लक्ष देणं तुम्हाला घरातल्या कोणाला जाताही येणार नाही. तुम्ही सगळे आयसोलेशन मध्ये कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असाल. सो इतर रोगांपेक्षा ह्या रोगाच्या बाबत जास्ती काळजी घेणं हे खरोखर गरजेचं आहे. नेक्स्ट मी सोनलचा प्रश्न घेतोय, आणि सोनल तुझा प्रश्न तू विचार त्याला जोडून एक फेसबुकवरही प्रश्न आलाय, तो प्रश्न मी त्या प्रश्नानंतर मी सांगतो आणि मग दोघांचा आपण एकत्र उत्तराचा प्रयत्न करूया. सोनल. येस, थँक्यू अनिकेत. माझा प्रश्न असा आहे दीपाताई तुम्हाला की जर समजा लस लवकर तयार झाली नाही, आता सगळे जगभर डॉक्टर्स लढतात लस शोधण्यासाठी, वॅक्सिनेशन आणि उपाय. जर समजा आपल्याला कोरोना सोबत जगायची वेळ आली तर हळूहळू लॉकडाऊन उघडावा लागणार, सगळी कामं जशीच्या तशी सुरू करावी लागणार. अशी परिस्थिती आल्यावर सर्वसामान्य नागरिकांची काय तयारी असायला हवी? म्हणजे अगदी कुठल्याही सामाजिक आर्थिक पातळीवर असणाऱ्या प्रत्येकाला काय उपाययोजना करावी लागेल जेणेकरून स्वतःचा आणि आपल्या आजूबाजूच्यांचाही बचाव करता येईल? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अनफॉर्च्युनेटली मला माहित नाही की माझ्याकडे नक्की उत्तर आहे याचं, कोणाचकडे आहे का. मी तर दूर राहिले. अनिकेत, दुसरा प्रश्न पण विचारतो, त्याच्यात जोडून आहे तो. लसी संदर्भाचा प्रश्न होता की ज्या घाई गर्दीने लस बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी असं भीती वाटते की काही महत्वाच्या स्टेप बायपास करतील का, आणि ते बायपास महत्वाच्या काही स्टेप्स बायपास करणार असतील तर त्याने अशा प्रयत्न निर्माण झालेली लस ही कितपत सेफ असेल हे ह्याच्याबद्दल लोकांना भीती वाटते. सो मला आय गेस कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवायला लागणार आहे की कुठलीही जी लस तयार होईल, ते जे सायंटिस्ट तयार करतील, वैज्ञानिक, जे लोक WHO त्याचं सर्टिफिकेशन करेल ते चांगल्या पद्धतीने करतील. तर जरी आपण म्हणलो की ही लस तयार करायला आपण फास्ट ट्रॅक करतोय, गोष्टी जास्त भराभरा करायचा प्रयत्न करतोय, माझा असा विश्वास आहे की ते काम जे करतील जे वैज्ञानिक ते चांगल्या प्रकारे करतील. आता हा विश्वास बरोबर आहे का चुकीचा आहे हे आपल्याला काही उपाय नाहीये दुसरा. तर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे की ते काम चांगल्या प्रकारे होईल आणि त्याचा फायदा होईल त्या लसीचा आपल्याला. आणि हे खूप कॉमनली पण दिसतं की वॅक्सिन जेव्हा प्रोड्यूस करायला
डेव्हलप करायला लागतात लोक, तेव्हा खूप त्यातले कॅन्डिडेट्स गळून पडतात वेगवेगळ्या स्टेजेसला टेस्टिंगच्या. कारण मी आधी माहिती दिली तशी प्रत्येक स्टेजला खूप जास्त चान्स आहे की हे नाही ह्याचा काम होणार किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स असतील की जे खूप वाईट असतील. तर ह्या सगळ्यातनं जाऊन एखादं वॅक्सिन जर का, एखादी लस जर का डेव्हलप होण्याच्या स्टेजला पोहोचली आहे, तर ह्या आनंदाची बातमी आहे आणि अशी आशा आहे की ते व्यवस्थित टेस्टिंग केल्याशिवाय ते रिलीज नाही होणार. पण या पलीकडे मी ह्याच्याबद्दल माहिती खूप देऊ शकत नाही. परत ISRCच्या वेबसाईटवर आम्ही काही रेफरन्सेस दिलेले आहेत की हे टेस्टिंग कसं होतं नक्की, लस डेव्हलप करायची पद्धत काय आहे, काय स्टेजेस आहेत. तुम्हाला इच्छा असेल तुम्हाला अजून जास्त डीपमध्ये जाऊन वाचता येईल. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा वैज्ञानिक हे सगळं काम करतात आणि रिपोर्ट लिहितात की आम्ही हे काम केलं, आमचे हे निकाल आहेत, ते टिपिकली कोणालाही बघण्यासाठी ओपन केलं जातं. बाकी सायंटिस्ट तर करतातच, बाकी वैज्ञानिक तर करतातच त्याच्यावर कमेंट. पण या बाबतीत कारण ही इतकी महत्वाची गोष्ट आहे आणि इतकी महत्वाची बाबत आहे, WHO किंवा दुसऱ्या एजन्सी सुद्धा त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून असतात आणि त्यांच्या शिक्क्याशिवाय पुढे ते जाणार नाही. त्यामुळे बरेच अशा स्टेप्स आहेत की ज्याच्यात बघितलं जातं की हे काम आणि हे निकाल पुरेसे चांगले आहेत का, पुरेसे चांगल्या पद्धतीने केलेले आहेत का. तर तसे भीती वाटायचं खूप कारण नाही असं मला वाटतं. आता जो पहिला प्रश्न होता की या विषाणू बरोबर जर जगायचं झालं पुढचे काही वर्ष, जोपर्यंत लस नाही तयार होते किंवा लस समजा तयार झाली पण त्याचा उपयोग नाही होते समहाव किंवा ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये कुठल्या कारणाने, तर आपण काय करायचं, कसं जगायचं. आणि हे कुठल्याही एका व्यक्तीला ह्याचं उत्तर देता येणं अवघड आहे. कारण इन अ वे प्रत्येक देशाची, प्रत्येक समाजाची गरज वेगळी असणार आहे. काय प्रकारे काम करायचंय, कुठलं काम करायचंय, काय महत्वाचं आहे, हे सगळंच. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आपण काय घरी बसू शकत नाही अख्खं आपलं आयुष्य उरलेलं. काम तर करायला पाहिजे, पैसे तर कमवायला पाहिजेत, पुढे तर जायला पाहिजे आयुष्यात. तर आता जे आपण लॉकडाऊन हळूहळू जे रिस्ट्रिक्शन्स कमी केल्या गेल्यात लॉकडाऊनमध्ये भारतभर वेगवेगळ्या शहरांमध्ये, तिथे आपण हळूहळू शिकू की काय केलेलं सगळ्यात चांगलं असेल. जसा अजून रिसर्च आणि जसं संशोधन चालू राहील त्यातनं आपल्याला कदाचित अजून महत्वाच्या गोष्टी कळतील या व्हायरस बद्दल, ज्याच्यामुळे आपल्याला निदान रोजच्या आयुष्यात हे आपण आपल्या आयुष्यात काही बदल केले, आपल्या वागणुकीत काही बदल केले, तर आपण रोगाचा रेट कमी ठेवू शकू. हे जरी आपल्याला पाळता आलं तरी खूप बरं असेल. भारतासारख्या ठिकाणी जिकडे खूप गर्दीत आपण राहतो रोज, तशा ठिकाणी स्पेशली काय करता येईल ह्याचा विचार खूप लोक करतायत, पण त्याचा उपयोग किती होईल हे संशोधन केल्याशिवाय खरंच करणं अवघड आहे. तर हा खूप अवघड प्रश्न आहे आणि आय एम सॉरी माझ्याकडे उत्तर नाहीये आणि मला माहित नाही कोणाकडे उत्तर आहे. आपण असं आता बोलू शकतो की भारतासारख्या ब्लेसिंग. अनिकेत खूप खूप जोरात आवाज येतोय, विचित्र येतोय आवाज तुझा. ओके, मी मला सांगितलं की आवाज माझा खूप कमी होता म्हणून माईकचा हो. व्हॉल्यूम आणि मग ओके, मला वाटतं आता दिस मे बी अप्रोप्रिएट. हा, बेटर. ओके, सो भारतासारख्या ठिकाणी कदाचित हे ब्लेसिंग इन डिस्गाईज ठरू शकेल. म्हणजे आपल्याकडच्या लोकांना कितीतरी ऑफिसेस ना, जेव्हा लोक म्हणायचे की आम्ही जरा एक दिवस घरून काम करू का, तर ते ऑफिसचे मॅनेजर सांगायचे नाही, घरून कसं काम कराल तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही ऑफिसमध्ये येणं आवश्यक आहे, ऑफिसमध्ये एवढे तास बसणं आवश्यक आहे. त्याच्याऐवजी आता तेच मॅनेजर लोकांना सांगतायत की नाही तुम्ही घरूनच काम करा. तर किंवा जिकडे आपण रोज कंप्लेंट करतो की बसमध्ये, ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असते, प्रवासाला त्रास होतो. जर का उद्या आपल्याला ह्या व्हायरस बरोबर राहायची वेळ आली पुढचे काही वर्ष, तर त्या निमित्ताने का होईना ह्या लिव्हिंग कंडिशन काही भारतातल्या शहरामध्ये सुधारतील अशी आपण एक आशा ठेवूया. आणि त्याने व्हायरसचा हा इनडायरेक्टली आपल्या ओव्हरऑल ज्या पद्धतीने आपण आपलं आयुष्य जगतो त्याच्यात हा एक चांगला बदल होऊ शकेल की आपण आपल्या सगळ्यांसाठी लिव्हिंग कंडिशन काही थोड्याशा इम्प्रूव्ह होऊ शकतील.
मी आता एक प्रश्न घेतोय, फेसबुक वरून आलेला प्रश्न होता. निराज जकातदार यांनी प्रश्न विचारलाय. ते परत वटवाघळांकडे येत आहेत. ते म्हणतात की वटवाघळांच्या जिकडे राहतात तिकडे बऱ्याचदा एक वेगळ्या प्रकारचा वास येतो आणि त्याच्यामुळे लोकांना ती भीती वाटते. आणि मग ते आता असं कोविड सारखं निमित्त मिळालं की त्या भीतीवर ऑलरेडी भीती वाटत असते, ती भीती त्याच्या मनावर स्वार होते आणि म्हणून लोक वटवाघळांच्या मागे लागतात. तर तो वास नक्की काय? हा कोविड बद्दल प्रश्न नाहीये, हा वटवाघळांमधील मेनली प्रश्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरात देखील एक अशी जागा आहे जिकडे खूप वटवाघळं आहेत आणि तिकडून एसीच्या व्हेंटमधून खूप वेगळ्या प्रकारचा वास येतो वटवाघळांचा. नक्की या वासाचं कारण काय आहे, त्यांचा प्रश्न होता. बरोबर. सो एस्पेशली आपण भारतात असल्यामुळे तुम्ही कुठल्याही पब्लिक बाथरूम मध्ये गेलात, तुम्हाला अशक्य गलिच्छ वास येणार आहे. वटवाघळांचा तोच वास आहे ऍक्च्युली, की त्यांची जी शू असते किंवा शी असते जी खाली पडते, कारण ते उलटे लटकतात जनरली, त्याचा तो वास आहे अल्टिमेटली. आणि त्यामुळे त्याचं खरं तर भीती वाटायचं खूप काही कारण नाहीये. आणि हा, तो काही सुंदर वास नाही नक्कीच अगरबत्तीसारखा, पण झू मध्ये तुम्ही गेलात तर त्या प्रकारचा वास येईल प्राण्यांच्या पिंजऱ्याजवळ गेलात तर त्यामुळे त्याच्यात स्पेशल असं काही नाहीये. सगळ्याच प्राण्यांच्या शोषीचा तसा वास येतो, तसा त्यांच्या घाणीचा हा वास आहे. तुम्हाला जर शक्य असेल, तुमच्या घराजवळ जी वटवाघळं आहेत ती जिथे राहतायत त्याच्या खालची जागा तुम्हाला जर का स्वच्छ करता आली मधनं तर ती केली तर सगळ्यात सोपं जाईल. मग तो वासही कमी होईल आणि त्यांनाही काही फार त्रास होणार नाही त्याचा. तर टिपिकली दिवसा ती आत असतील तिकडे लपलेली आणि झोपत असलेली, तर मी दिवसा नको, पण रात्रीच्या वेळेस ती बाहेर जेव्हा जातील जेवण करायला, तेव्हा तुम्ही तिथली खालची जागा जर थोडी स्वच्छ धुवून घेऊ शकाल तर तुम्हालाही प्रॉब्लेम नाही आणि त्यांनाही प्रॉब्लेम नाही. पण एरवी वटवाघळांची भीती असायचं खरंच काही कारण नाही. म्हणजे मला कळतंय की वटवाघळांची भीती खूप आत कुठेतरी मनात दडलेली असते आपल्या, कारण अंधारात असतात, अशी वेड्यासारखी उडतात संध्याकाळी, पण खूपच फॅसिनेटिंग प्राणी आहेत ते आणि खूप इंटरेस्टिंग आहेत. त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम न येऊ देता आपण जेवढं काही करू शकू त्यांच्यासाठी हे मला कमीच वाटतं. अनिकेत, तुला बोलायचंय का? नाही, मी पुढचा प्रश्न घेणार होतो. मयुरी पवार यांना मी अनम्यूट करतोय. त्यांचा प्रश्न थोडा जास्त टेक्निकल आहे. मला वाटतं मयुरी आधी सोप्या शब्दात जर का हा प्रश्न बाकीच्यांसाठी एक्सप्लेन करता आला तर मग बाकीच्यांनी नक्की तुम्ही काय विचारताय ते कळेल. हो सर, विचारते प्रश्न. एका आवाज येते सर? हो, येतोय, बोला. एका रिसर्च स्टडीमध्ये मी वाचलं होतं की स्पाइक प्रोटीनचा वापर कोरोना विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरतो आणि माणसाच्या पेशींमध्ये असलेलं जे ACE2 म्हणजे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आहे आणि फ्युरिन हे घटक अनुक्रमे त्या पेशींमध्ये प्रवेश करतात आणि विषाणू सक्रिय करण्यासाठी वापरले जातात. तर हे घटक आपल्या शरीरामध्ये फुफ्फुस, लहान आतडे किंवा यकृत आणि हृदय अशा वेगवेगळ्या अवयवांमध्ये म्हणजे असतात आणि त्यामुळे हे घटक ज्यांच्या शरीरात जास्त आहेत अशांना कोविड होण्याची शक्यता जास्त असते. तर हे कितपत, म्हणजे यावर काय सांगाल तुम्ही? माझ्या माहितीत तरी याच्यावर संशोधन काही क्लिअर नाहीये. माझ्या माहितीत तरी मला असं दिसलेलं नाहीये की लोकांना हे कोरिलेशन सापडलं आहे की ज्या लोकांच्या पेशींमध्ये ACE2चं एक्सप्रेशन जास्त आहे, मग ACE2 रिसेप्टरची अमाऊंट जास्त आहे, त्यांना कोविड जास्त झालेला आहे. हे मला नाही वाटत कोणी संशोधन केलंय किंवा टेस्ट केली आहे. जर केली असेल तर मी परत जाऊन जरा वाचेन ह्याच्याबद्दल मुद्दामून आणि मग मी एक प्रश्न वेबसाईटवर टाकू शकू याच्या बाबतीत. ठीक आहे, मला आता लगेच माहित नाहीये, पण माझा अंदाज आहे की नाही, असं काही माहिती नाहीये आपल्याला आता तरी. मयुरी, याच्याबद्दल आम्ही तुम्हाला उत्तर नंतर ईमेलने कळवू. थोडंफार आम्हाला माहिती काढायला लागेल. बरं, फेसबुक वरून अजून एक प्रश्न आलेला आहे. स्नेहा खानोलकर यांनी प्रश्न विचारलाय की जे लोक ज्यांना कोविड झालेला असतो आणि नंतर ते बरे होतात
त्यांना परत कोविड होऊ शकतो का? आणि आपण म्हणतोय की आपल्याला की काही वर्ष या व्हायरसच्या सोबत राहावं लागेल, तर मग जर जर का ते हे किती दिवस राहायला लागेल आणि ह्या सगळ्यामध्ये हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरणार आहे की परत परत एखाद्या माणसाला कोविड होऊ शकतो का? त्याबद्दल काय सांगता येईल? सो परत खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याला नक्की माहित नाहीये अजून या सगळ्या बाबतीत. सो मगाशी मी दुसऱ्या एका प्रश्नासाठी उत्तर दिलं तेव्हा म्हणले की आत्ताच जस्ट काही रिझल्ट आले आहेत एका प्रयोगाचे की ज्यात त्यांनी ज्या लोकांना कोविड झालेला आहे आणि जे बरे झालेले आहेत त्यांच्यात अँटीबॉडीज कोरोना व्हायरसच्या अगेन्स्ट किती निर्माण झालेल्या आहेत आणि आहेत का हे त्यांनी जेव्हा त्यांचा ब्लड घेतलं तेव्हा प्रयत्न केले टेस्ट करायचा आणि त्यांच्या लक्षात आलं की ऑलमोस्ट सगळ्या पेशंट्स ज्यांना कोविड डिटेक्ट झाला होता आणि जे बरे झाले त्या सगळ्यांमध्ये अँटीबॉडीज आहेत आणि अँटीबॉडीज असण्याचं प्रमाण त्यांना सिम्पटम्स किती वाईट झाले होते याच्याशी त्याचा काही संबंध नाही असं त्यांना आता आढळून आलंय. असा जस्ट एक रिपोर्ट आलाय. तो रिपोर्ट किती चांगल्या प्रकारे केलाय काय केलंय हे मी अजून बघितलेलं नाहीये आणि बाकी वैज्ञानिकांनी बघितलेलं नाही अजून. पण जर का आपण या रिपोर्टवर विश्वास ठेवला आता तर निदान असं तरी दिसतंय की अँटीबॉडीज निर्माण होत आहेत लोकांच्या शरीरामध्ये जे कोविड पासून बरे होतात. आता त्या अँटीबॉडीजचा आपल्याला पुढे किती उपयोग होणार आहे किती वेळ उपयोग होणार आहे हे आपल्याला अजून माहित नाहीये आणि ह्याचं पार्टली कारण असं की आता 5च महिने झाले आपल्याला पहिल्यांदा या रोगाविषयी कळून आणि तो रोग आपल्यापर्यंत पोहोचून. त्यामुळे अजून काही महिने तरी हे संशोधन व्हायला लागेल ज्यातनं आपल्याला नंतर कळू शकेल की अँटीबॉडीज एकदा निर्माण झाल्या की त्या किती काळ आपल्यासाठी काम करू शकतात आणि त्याचा किती काळ आपल्याला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पण आपल्याकडे उत्तर नाही आता आणि आशा अशी आहे की पुढच्या 6-1 महिन्यांमध्ये आपल्याला अजून माहिती मिळेल ज्याच्यातनं आपल्याला जास्त चांगला अंदाज लावता येईल की हे हर्ड इम्युनिटी किंवा या सगळ्या गोष्टी या कशा वर्क होतील. अनिकेत ऐकू येत नाहीये. नाही सॉरी. आता येत ऐकू. एक प्रश्न अजून आलेला फेसबुकवर की आता अशी एक बातमी आली होती रिसेंटली की करोना विषाणूच अजून म्युटेट होतोय आणि नवीन स्ट्रेन जे येत आहेत ते अजून डेंजरस असू शकतात. अशी कुठच्या तरी इंटरनेट पोर्टलवर बातमी आली होती आणि त्या बातमीबद्दल काय सांगितलं मी कितपत खरं आहे आपण अजून घाबरावं का याबद्दल? स्वतः करोनाविषयी अजून घाबरणं शक्य आहे का नाही मला माहित नाही पण सो मगाशी मी दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर देत होते जेव्हा वॅक्सिन्स आणि म्युटेशन्स तेव्हा थोडंसं या प्रश्नाचं उत्तर झालं पण मी परत सांगू शकते की हे जे म्युटेशन्स होत आहेत की जे आपल्याला दिसत आहेत की ही वेगळी स्ट्रेन आहे किंवा नाही आहे त्या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जरी ही म्युटेशन झाली तरी त्याचा त्या विषाणूच्या लाईफ सायकलवर काय परिणाम होतो हे आपल्याला अजिबात माहित नाही अजून. आपण सगळ्यात हे जे आता नवीन रिपोर्ट वाचलात तुम्ही की जो स्पाइक प्रोटीन मध्ये म्युटेशन झाला आहे आणि त्याच्यामुळे तो विषाणू पर्टिक्युलरली ती स्ट्रेन जास्त आपल्या दृष्टीने जास्त चांगली आहे किंवा जास्त वाईट आहे आणि हे सगळे आता सध्या खूप तर्क आहेत आणि खूप चांगले तर्क नाही आहेत या पॉइंटला कारण आपल्याला पुरेशी माहिती नाही. सो आयडियली काय व्हायला पाहिजे की आपल्याला खूप जास्त सॅम्पलिंग पाहिजे कळायला की कुठली स्ट्रेन एकेका पॉप्युलेशन मध्ये खूप जास्त पसरतीये आणि त्याचा जो पसराव होतोय तो कशामुळे जास्त होतोय. प्रॉब्लेम काय आहे की नुसत्या चान्सनी सुद्धा कधी कधी एखादी स्ट्रेन एखाद्या ठिकाणी जास्त फटाफट पसरू शकते कारण फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ एक व्यक्ती ज्यांना इन्फेक्शन झालंय ती व्यक्ती समजा जाऊन 100 लोकांना भेटली किंवा कुठल्या तरी एका मोठ्या पार्टीला गेली आणि त्या पार्टीमध्ये सगळ्यांना कोविड झाला तर त्या सगळ्यांमध्ये ती स्ट्रेन आढळणार आहे बरोबर. मीनवाईल बाकी अजून 4-5-10 लोक असतील की जी पार्टीला गेली नाहीत आपापल्या घरी बसली गपचूप आणि त्यांच्यामुळे त्यांच्याकडे ज्या स्ट्रेन्स होत्या त्याच्यात जरी थोडे वेगवेगळे म्युटेशन असतील तरी ते आपल्याला आढळणार नाहीत जास्त पॉप्युलेशन मध्ये बरोबर. तर हा जो चान्सचा मुद्दा आहे त्याचा इफेक्ट किती आहे वर्सेस
ही स्ट्रेन जास्त भारी आहे पसरण्यात, त्याचा इफेक्ट किती आहे हे आपल्याला तोलणं आणि हे मापणं महत्वाचं आहे. आणि ते आता अवघड आहे कारण आपल्याकडे पुरेसे सॅम्पल्स नाही आहेत आणि आपल्याकडे ही पुरेशी प्रयोगातनं मिळालेली माहिती नाहीये की हे एक म्युटेशन केल्यामुळे त्या विषाणूच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा पेशींच्या आत घुसण्यामध्ये किंवा त्याचा संसर्ग होण्यामध्ये किती फरक पडतो हे आपल्याला अजून माहित नाहीये. तर ती माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे सगळे तर्क करणं माझ्या मते प्रीमॅच्युअर आहे. अनिकेत, प्रीमॅच्युअर म्हणजे काय? एनिवे, होपफुली सगळ्यांना कळलंय की हे खूप लवकर करतोय आपण हे सगळे तर्क, आपल्याकडे पुरेशी माहिती नाहीये त्यासाठी. घाई करतोय. तर त्यामुळे जास्त भीती वाटायचंही कारण नाहीये सध्या आणि जास्त आनंद वाटायचंही कारण नाहीये. ही माहिती नवीन तयार होतीये, मिळतीये, ही चांगलीच गोष्ट आहे आणि कारण त्या माहितीशिवाय आपण पुढे काही करू शकणार नाही आहोत. ही माहिती वैज्ञानिकांसाठी खूप महत्वाची असू शकते, पण आम जनतेसाठी त्या माहितीचा खूप एवढा मोठा काहीतरी करण्यात पॉइंट मला दिसत नाही आणि ते मीडियाने करू नये असं मला फार वाटतं. कारण ती चुकीची इंटरप्रिटेशन होतात. मी मोहन केळकर यांना अनम्यूट करतोय. त्यांचा पुढचा प्रश्न आपण घेऊया. मोहन केळकर, बोला. हॅलो. जसं आपण म्हणतो की एखाद्या बॅक्टेरियाला आपण मारतो तेव्हा तो जिवंत असतो आणि म्हणून आपण त्याला अर्धमेला करून कोणाच्या तरी शरीरात टोचतो आणि मग त्याच्या शरीरात नवीन अँटीबॉडीज तयार होतात. पण हा मुळातच जिवंत नाहीये ना कोरोना, त्यामुळे मग त्याला मारताना अर्धमेला कसा केला जातो? सो ते अर्धमेला करतात. ती अर्धमेल्याची आयडिया अशी असते की विषाणू आपल्याला आपल्या पेशींमध्ये जाऊन मग मल्टिप्लाय व्हायला लागतात. राईट? मग तू म्हणता ते बरोबर आहे की ते आपल्या पेशींच्या बाहेर असताना ते काय जिवंत नसतात, पण मेलेले सुद्धा नसतात. अगदीच बरोबर. आणि मग आपल्या पेशींच्या आत घुसले की मग ते जिवंत होतात. तर हे जे काही जेनेटिक इंजिनिअरिंग करतात की ज्याच्यामुळे ती स्ट्रेन, ती व्हायरस आपल्या पेशींमध्ये जाऊ शकत नाही, ते महत्वाचं आहे की आयदर ते आपल्या पेशींच्या आत घुसू शकत नाही किंवा जरी घुसलं तरी त्याला रेप्लिकेशन मध्ये प्रॉब्लेम येतो, त्याला अजून जास्त विषाणू तयार करता येत नाही. आणि त्या 2 ट्रिक्स आपण वापरू शकतो. त्यामुळे ते आपल्या शरीरात जाऊ शकतो आणि आपल्या इम्युन सिस्टमला दिसू शकतो व्हायरस, पण पुढे त्याचा संसर्ग होऊ शकत नाही, आपल्याला त्रास देऊ शकत नाही. बरोबर. ओके, आता नेक्स्ट प्रश्न आपण एक असा घेऊया की आता गेल्या काही दिवसामध्ये काही नवीन संशोधन पत्रिका आलेल्या आहेत की कोविडचे सिम्पटम्स आपण सुरुवातीला म्हटले होते की खोकला, सर्दी, थोडा ताप, पण आज गेल्या काही रिसर्च पेपर्स मध्ये त्याहून वेगळे काही सिम्पटम्स देखील लोकांनी सांगायला सुरुवात केली आहे. त्याच्याबद्दल कितपत नक्की आहे की हे नवीन सिम्पटम्स आपण सिरियसली घ्यावेत किंवा काय? सो हा प्रश्न खरं मी खूप कम्फर्टेबल नाही ह्याच्याबद्दल बोलण्यासाठी, कारण मी मेडिकल डॉक्टर नाही आणि त्याची अगदी लेटेस्ट अपडेटेड माहिती किंवा फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन तर मला नक्की नाहीये. पण मी जे काही रिपोर्ट्स वाचते त्याच्यावरनं मला तरी असं वाटतं आणि बऱ्याच वैज्ञानिकांना वाटतं की जे मेन सिम्पटम्स कोविडचे अजूनही सांगितले जातात ते आहेत मेन सिम्पटम्स, कारण त्यात ते सगळ्यात जास्त आढळून येतात. पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्डियक कॉम्प्लिकेशन्स, दुसरे काही कॉम्प्लिकेशन्स जे आढळून येतात पेशंट्समध्ये, ते वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे दिसतात. त्यातले कुठले सगळ्यात महत्वाचे आहेत, त्यातले कुठले डायरेक्टली कोविडच्या इन्फेक्शनशी रिलेटेड आहेत, कुठले दुसऱ्या काही विकारांशी रिलेटेड आहेत आधीपासून असलेल्या, हे आता आपल्याला पुरेशी माहिती नाहीये अजून. आणि त्यामुळे या बाकी सगळ्या सिम्पटम्स कडे किती आपण लक्ष द्यावं, किती त्याचा विचार करावा, किती अवघड आहे सांगणं या पॉइंटला. पण अजूनही जी काही आपल्याकडे माहिती आहे त्यात हे क्लिअर आहे की तुम्हाला ताप, कोरडा खोकला, खूप दमणूक किंवा श्वास घ्यायला त्रास होणं, या गोष्टी सगळ्यात जास्त कॉमनली आढळून येतात. त्यामुळे ह्यातलं कुठलेही सिम्पटम्स दिसायला लागले तर डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करावा आणि विचारावा की पुढे काय करायचं. मला वाटतं आपण बऱ्याच ऑडियन्स वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत आणि जर का आता ऑडियन्सला अजून वेगळे प्रश्न नसतील तर एक जस्ट शेवटचा एक प्रश्न म्हणून, कारण काही जण उशिरा जॉईन झाले आणि आपल्या सुरुवातीचे काही डिस्कशन त्यांनी मिस केलंय, तर
त्याच्यावर बेस्ट एक प्रश्न आला होता. तो प्रश्न मी परत एकदा घेतो. तो प्रश्न असा होता की जयंत रामदास यांनी विचारला हा प्रश्न फेसबुकवर की HIV सारखा विषाणू इतकी वर्ष माहिती असूनही त्याच्यासाठी अजून लस तयार झाली नाही आणि मग करोनाच्या बाबतही असं होऊ शकतं का? आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, पण जे उशिरा जॉईन झाले थोडक्यात आपण परत रिकॅप करू शकतो. चालेल. सो HIV बाबतीत प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे. ते म्हणजे त्याच्यात म्युटेशन रेट जास्त आहे HIVचा. म्हणजे काय की त्याच्या DNA मध्ये जे बदल होतात, जे नॉर्मली सगळ्या जीवांमध्ये होतात, ते खूप जास्त भराभरा होतात HIVच्या बाबतीत. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर वॅक्सिन करण्यात प्रॉब्लेम येतो. कारण वॅक्सिन म्हणजे आपण काय करतो अल्टिमेटली त्या व्हायरसचा की कुठल्याही जंतूचा एक प्रोटीन किंवा काही प्रोटीन किंवा आता आपण बोललो तसा अर्ध मैला झालेला जंतू हा वापरून आपण आपल्या बॉडीला ट्रेन करतो की शिकवतो की बाबा हे प्रोटीन किंवा ही ही हा जीव तुझ्या शरीरात सापडला की त्याला मारायचं. तर ते शिकवायसाठी जर का खूप जास्त सारखा व्हायरस बदलत राहिला जसा HIV बदलतो तर प्रॉब्लेम येतो. कारण आपण जरी लस दिली तरी ती लस निरुपयोगी ठरते कारण तो व्हायरस खूप वेगळा झालेला असतो तोपर्यंत. तर या व्हायरसच्या बाबतीत तसे व्हायचे चान्सेस कमी आहेत असं आपल्याला आता तरी वाटतं कारण ह्याचा म्युटेशन रेट कमी आहे. तर हा व्हायरस इतका भराभर बदलत नाही जेवढा HIV भराभर बदलतो आणि त्याच्यामुळे सगळ्यांना अशी आशा वाटते की आपल्याला एक लस तयार करता येईल जर आणि ती जर तयार झाली तर ती थोड्या काळ का होईना टिकून राहू शकेल आणि त्याचा उपयोग होऊ शकेल. शक्यता आहे अर्थात की तो व्हायरस बदलेल आणि आपल्याला मग लसीचा उपयोग होणार नाही, पण ते अगदी मोठा प्रॉब्लेम आहे असं सध्या तरी वाटत नाही संशोधकांना. मला वाटतं आपलं आजचं सेशन आपण इथे थांबूया. थँक्यू ऑल फॉर जॉईनिंग. तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रश्न विचारलेत आणि त्याच्यामुळे आम्हालाही उत्तर देताना जरा खूप मजा आली आणि फेसबुकवर जे जॉईन झाले त्यांचे प्रश्नही आपण घेतले. त्या सगळ्यांनी देखील स्पेशल थँक्स. त्यांनी हे सेशन फेसबुकवरून बघितल्याबद्दल. अशी सेशन आपण आता रेग्युलरली करणार आहोत. मराठीमध्ये असं नाही, पण प्रत्येक आठवड्यामध्ये आयदर हिंदी किंवा इंग्लिश सेशन होत राहील आणि वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये आपण हे करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कदाचित मराठीची टर्न अजून काही 1-2 आठवड्यानंतर परत येईल. पण आमच्या इंडिया साय कोविडवर तुम्ही अपडेट्स बघत राहा. पुढच्या सेशन्सचे अपडेट्स आम्ही देत राहू. जसं मी सांगितलं तसं रविवारी एक एपिडेमॉलॉजीवर इंग्लिशमध्ये आम्ही सेशन करतोय आणि मंगळवारी आम्ही नेक्स्ट सेशन ह्या सिरीज मधला म्हणजे आस्क सायंटिस्ट टाईप सेशन मंगळवारी आम्ही करू. त्याचे अपडेट्स आम्ही आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर तुम्हाला पोस्ट करू. तो धन्यवाद. दीपा, एनी लास्ट रिमार्क्स? नो, खूपच चांगले प्रश्न विचारले सगळ्यांनी. खूप महत्वाचे प्रश्न विचारले आणि पेशंटली ऐकून घेतलं. आणि तुम्हाला अजून जर नंतर लक्षात आलं की तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर पुरेसं मिळालेलं नाहीये तर नक्की आम्हाला ईमेल करा आणि आम्ही वेबसाईटवर त्याची उत्तरं जास्त डिटेलमध्ये देऊ शकू. मग आणि जसं अजून पुढे आता तरी लक्षणं दिसत आहेत की कोविड काही फटकन जात नाहीये आपल्या आयुष्यात ना आहे इकडे. तर अजून पुढचे काही आठवडे तुम्हाला जर अजून प्रश्न येत असतील, अजून माहिती हवी असेल तर आम्ही हे करतोय काम आणि चालू ठेवणार आहोत पुढचे काही आठवडे तरी नक्कीच. तर आम्हाला नक्की कळवा ईमेल करून आणि आम्ही प्रश्नांची उत्तर काढायचा प्रयत्न करू आणि तुम्हाला द्यायचा. धन्यवाद. धन्यवाद. गुड बाय.